भाजपचे विदर्भातले आमदार परिणय फुके हे आमच्या कार्यक्रमात आले होते काही दिवसांपूर्वी एन्काउंटर मध्येच. आणि त्यांनी मला असं म्हटलेलं होतं त्या कार्यक्रमामध्ये म्हटलेले की साधारणतः त्यांनी 5 वाघिणी आणलेल्या आणि त्या वनक्षेत्रामध्ये त्यांनी सोडल्या होत्या जेणेकरून. तर मी त्यांना प्रश्न विचारला 5 कपल म्हणजे तुम्ही कपल्स का नाही आणले, तर ते मला म्हटले की 5 वाघिणी याच्यासाठी आणल्या की वाघ आपोआप येतील. तर असं खरंच होतं का? आता तुम्ही हे सगळं पाहताय. नाही, असं निश्चित होतं ऍक्च्युली. म्हणजे वाघिणीला बघून वाघ येतो? हो हो, येणार. म्हणजे ऍक्च्युली वाघ हा तसा एकटं राहणारा प्राणी आहे, वेदर फिमेल आहे का मेल आहे. आणि ते एकत्रित येतात ते मेटिंगच्या सीझनमध्येच, मेटिंगच्या वेळेस. त्यामुळं जेव्हा वाघिणीला आणले तर आसपासच्या परिसरात जर वाघ असतील तर ते निश्चित मेटिंगच्या सीझनमध्ये एकत्रित येतात. त्यामुळं म्हणजे हे सायंटिफिकली तसं फॅक्ट आहे आणि तो एक यशस्वी प्रयोग आहेच. म्हणजे जंगल में शेरनी आई है. नाही, निश्चित ते म्हणजे असं त्याला सेन्स होतं. हो हो, म्हणजे आता वाघाचा जसं तो एकटा असतो तसं तुम्हाला म्हणजे माहिती एक द्यायला आवडेल मला की जसं सिंहाच्या बाबतीत आपण म्हटलं तर की सिंह जंगलाचा राजा असतो ना, पण आपल्याला कल्पना आहे का की शिकार ही सिंहीनच करते आणि पिल्लांचा जो सांभाळ आहे त्यावेळेस सिंह करत असतो. तर मग म्हणजे जरी जंगल का राजा शेर को कहते तरी शेरणीचं सुद्धा जे अस्तित्व आहे ते फार एकदम महत्वाचं आहे. रोल अतिशय महत्वाचा आहे, कारण शिकार ती करते, म्हणजे घर ती चालवत असते. आणि हे नामधारी प्रमुख असतो. निसर्गातलं हे अत्यंत उत्तम उदाहरण आहे की सिंह शिकार करते आणि मुलांचा सांभाळ हा सिंह करत असतो. असे खूप इंटरेस्टिंग फॅक्ट्स ऍक्च्युली जंगलामध्ये आहेत आणि त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल्या तर मला असं वाटतं की वाघाच्या दृष्टीने जे होणारं वनपर्यटन आहे ते इतर प्राण्यांच्या ओढीने देखील वाढेल असं मला वाटतं भविष्यात. जर आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत उरलेल्या म्हणजे अन्य वन्य प्राण्यांची माहिती त्यांच्या बद्दलच्या ज्या इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत तर लोकांना सांगितल्या तर केवळ वन्य प्राणीच नाही तर प्रत्येक झाडाच्या झुडपांच्या ज्या जाती आहेत त्यांचं विशेष महत्त्व आहे तर ते जर आम्ही पोहोचवू शकलो तर मला वाटतं की वनपर्यटनाला निश्चितच एक वेगळी उंची आम्ही देऊ शकू. नाही, आणि लोकांचा कल वाढतोय हे सगळ्यात महत्वाचं आहे. पण वन किंवा जंगल म्हटलं ना की लोकांचं पहिलं आकर्षण असतं ते म्हणजे हत्ती आणि वाघ. तर हत्ती आणि वाघ यांच्या परस्पर संबंधांबद्दल आपण कसं सांगाल किंवा यांच्याकडे कसं पाहता आपण? हत्ती त्यांच्या वावराकडे जंगलामधल्या कुठलाही वन्य प्राणी आपण जर त्यातला इमॅजिन केलं की त्याचं एक पहिलं इम्प्रेशन आपलं असतं तर हत्ती म्हटलं की एक 5 ते 6 टन वजनाचा ह्यूज ॲनिमल आपण बघतो आणि वाघ म्हटलं तर मग एक कॅरिझमॅटिक ॲनिमल आहे. आता वाघ, सिंह आणि हत्ती या तिन्ही प्राण्यांबद्दल आपण म्हटलं तर वाघ हा जनरली सिंहापेक्षा जास्त ताकदीचा आहे, वजनानं पण जनरली जास्त असतो. तरी देखील सिंहाला आपण जंगलचा राजा म्हणतो. आता हा निश्चित आपल्याला प्रश्न पडला असेल की सिंहाला जंगलाचा राजा म्हणतो, हत्तीला का नाही? हत्ती तर ह्यूज आहे. तर राजामध्ये जी काही क्वालिटीज असतात म्हणजे थोडं त्याचं सामाजिक जीवन म्हणजे जसं सिंह हा नेहमी कळपामध्ये राहतो, त्या 2-3 फिमेल्स बरोबर असतात, कब्ज असतात, तो त्यांची काळजी घेतो. तर एक राजा म्हणून किंवा त्याची जी डरकाळी आहे, सिंहाची डरकाळी ही सर्वात मोठी आहे. ती जर त्याने डरकाळी फोडली तर ती 8 ते 10 किलोमीटर पर्यंत ऐकायला जाते. सो म्हणजे तो तिथपर्यंत पोहोचतो, म्हणजे प्रजेपर्यंत तेवढा दूर त्याचा जो काही हे आहे म्हणजे नोट केलं जातं. सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात. आता हत्ती त्याचा आवाज हा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत असतो. आणि तसं हत्ती म्हटलं तर तसा शांतता प्रिय प्राणी आहे आणि म्हणजे जसं राजामध्ये साम दाम दंडभेद असे गुण असायला हवे तसं हत्ती हा संत कॅटेगरीमध्ये की कोणाला डिस्टर्ब नाही करणं किंवा शांततेपणे राहणं, त्यामुळं सर्व गुण समावेशक गुण असलेला सिंहाला राजा म्हटलेला आहे. तसंच जो वाघ आहे तो अग्रेसिव्ह आहे आणि म्हणजे त्याची ताकद पण जास्त आहे. तर त्याला जर असं म्हटलं की हत्तीला असं म्हणू शकतो की आपण एक शांतताप्रिय संत महात्मा टाईप
व्यक्तिमत्व. सिंह हा राजा आणि वाघ हा सेनापती म्हणजे लढणारा. तर असं त्यामध्ये आपण एक सर्वसामान्य भाषेमध्ये आपण डिफरन्शिएशन करू शकतो आणि आपल्याला त्याची भूमिका पण लक्षात येते. म्हणजे जितक्या सहजपणे आपण सिंहाला पाहू शकू जवळून तेवढं वाघाला पाहूच असं शक्य नाहीये, कारण त्या जास्त अग्रेसिव्ह आहे. म्हणजे आपण गीरमध्ये बघितलं असेल की म्हणजे सिंहांची संख्या एवढी जास्त आहे, पण कन्फ्लिक्टच्या घटना थोड्या आपल्याला वाघांच्या तुलनेत म्हणजे चंद्रपूरच्या तुलनेत कमीच दिसतात. तर थोडंसं ह्या बारीक बदल आपण म्हणू शकतो यामधले. खूप इंटरेस्टिंग आहे ऍक्च्युली. जंगल हे रहस्यच असतं असं मला वाटतं. तुम्ही मगाशी म्हटलं ना कानून, तर कानून मध्ये प्रत्येकाचे रोल्स ठरलेले आहेत. कोणी राजा असणार, कोणी सेनापती असणार वगैरे. त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज ते बरोबर निभावत असतात. येस टेरिटरीज त्यांच्या मार्क असतात. ते म्हणजे अलाव करत नाहीत इतरांना एन्करेज करण्यासाठी.